श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 18 भावदर्शन 3 वैशाख कृष्ण दशमीला शके 1913 या दिवशी मायबाईंचा जो आधार भक्तमंडळीला होता तो शेवटचा आधार देखील निखळला आणि आता मात्र सगळा भक्तगण हा अनाथ झाल्याप्रमाणे शोक करू लागला. सगळी शिष्यमंडळी साखरखेरड्यामध्ये जमली आणि अग्निसंस्कार त्यांनी कृष्णकमळ तीर्थी पूर्ण केला आणि मग पुढचे सगळे विधी त्यांनी मंदिराच्या आवारामध्ये केलेले आहेत. तुळशी वृंदावनाच्या नजीक महाराजांचे शेजारी त्यांनी मायबाईंची समाधी करण्याचा निर्णय घेतला. असं हे मायबाईंचं जे चरित्र आहे ते खरं म्हणजे या ठिकाणी केवळ उल्लेख झालेला आहे. खरं तर असं आहे की आयुष्यभर सद्गुरूंच्या बरोबर त्यांनी घालविला, आयुष्य सगळं घालवलं तिथे आणि सद्गुरूंच्या प्रत्येक कार्यामध्ये त्या होत्या, पण आपला कधी उल्लेख होईल अशा पद्धतीचं त्यांचं वागणं नव्हतं. तर स्वतःचं चरित्र त्यांनी लपवून ठेवलेलं आहे. ते खरं म्हणजे उजेडात यायला पाहिजे, सगळ्यांना कळायला पाहिजे आणि त्यांना एका अर्थाने न्याय मिळायला पाहिजे, त्यांच्या कार्याची चिकित्सा व्हायला पाहिजे, सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन होईल असं काहीतरी लिहिलं पाहिजे. पण ते लिहिण्याचं हे ठिकाण नसल्यामुळे त्या चरित्राचा केवळ उल्लेख करण्याचा प्रमाद या ठिकाणी शेखराने केलेला आहे. कारण शेखराला या ग्रंथाचा विस्तार होईल याची भीती वाटली. तर मायबाईंनी खरोखर कृपा केली आणि तशा प्रकारची जर संधी चालून आली तर या सती साध्वीचं चरित्र न्यायपूर्ण रीतीने चिकित्सेसह आणि चरित्रातल्या अनेकानेक बारकाव्यांसह लिहिण्याचं मनामध्ये येत आहे. तेव्हा ते घडून येईल तेव्हा येऊ. आज मात्र सगळ्या भक्तांना मी अशी विनंती करतो आहे की त्यांनी या शेखरावरती जे प्रेम केलं आणि त्याला सद्गुरुचरित्र गायनासाठी म्हणून जे प्रेरित केलं त्याबद्दल त्यांचे ऋण मानावे तेवढे कमीच आहे. खरे तर शेखराकडे ती पात्रताच नाही. म्हणून शेखर अशा प्रकारची विनंती सद्गुरूंच्या सगळ्या भक्तांना करीत आहे. आता मात्र आपण मन आपलं एकाग्र करायला पाहिजे आणि सद्गुरूंचं आतापर्यंत जे चरित्राचं जे आपण वाचन केलेलं आहे त्या सगळ्या अध्यायांची अवतरणिका आता आपण पाहूया आणि त्यामध्ये सद्गुरुचरित्र जे आलेलं आहे त्या काही घटनांचा आपल्या अंतरामध्ये आपण आठव करूया. पहिल्या अध्यायामध्ये आपण मंगलाचरण केलेलं आहे आणि गणरायाला आवाहन केलेलं आहे की हे जे सगळं एवढं मोठं कार्य आहे त्या कार्यासाठी मला तू बुद्धी दे आणि मला वाणी दे आणि मला माझ्या लेखणीला बळ दे, अशा प्रकारचं आवाहन आपण गणरायाला केलं. त्यानंतर कुलदेवतेला पाचारण केलं. नंतर शारदेला साष्टांग नमस्कार घातला आणि वाणीचा आविष्कार व्हावा, चरित्र सुंदर व्हावं आणि विश्वाला ते मोहिनी घालेल अशा प्रकारचं उतरावं, अशा प्रकारची विनंती आपण शारदेला केलेली आहे. नंतर रामरायाला आपण असं सांगितलं की रामराया, तुझ्या भक्ताचं हे चरित्र आहे तेव्हा तू इथे ये. आमच्या सद्गुरूंचं ही जी कथा आहे, ही जी गोष्ट आहे तिचं श्रवण तू करावंस असं वाटतं आहे. अशी आदराने आपण रामरायाला विनंती केली. मग आपण समर्थांच्या कडे गेलो आणि समर्थांना सांगितलं की आपण या. अनेक संत महंतांना आपण पाचारण केलं, विनंती केली आणि त्यांना या ठिकाणी आपण बोलावलं. संत महंत मनोमनी सुखावले. ते असं म्हणाले की अरे हा प्रल्हाद आमच्यामधलाच आहे आणि त्याच्या चरित्राचं जर गायन होत असेल
तर आम्ही तिथे येणारच येणार. त्यानंतर आपण ग्रंथाचा हेतू सांगितला. सद्गुरूंचं चरित्र सांगणं म्हणजे काय, काय काय शिकणं, तर त्या शिकण्यासंबंधीचे जे प्रमुख असे जे भाग होते ते भाग आपण इथे सांगितले. सद्गुरूंच्या अवताराचा, सगुण भक्तीच्या अनिवार्यतेचा जो उद्गार आपण काढला, तो उद्गारही आपण ऐकलेला आहे. नंतर साखरखेर्डा या ग्रामाचं जे महत्त्व आहे त्याचं वर्णन आपण केलेलं आहे. काळे कुळाचं वर्णन केलं आहे. ते घराणं हे किती मोठं होतं, सद्गुरुभक्त होतं, सत्वशील होतं, त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. वेणीच्या किंबहुण्यांचं वर्णन आलेलं आहे. त्यांच्या गंगा या नावाच्या मुलीचं वर्णन आलेलं आहे. गंगेला जो नृसिंह सरस्वतींचा आशीर्वाद प्राप्त झाला त्या घटनेचा सविस्तर असा वृत्तांत आपण ऐकलेला आहे. गंगेला नृसिंह सरस्वतींनी आशीर्वाद दिला की तुला संतपदावर आरूढणारा असा पुत्र प्राप्त होईल. कलियुगातला तो नाम महात्मा ठरेल. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण मग मुकुंद आणि गंगेच्या विवाहाचा प्रसंग पाहिलेला आहे. त्यानंतर माघ वद्य अमावस्येला शके 1815 सद्गुरूंनी वेणी या ठिकाणी अवतार धारण केला. त्याचं वर्णन आपण ऐकलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे की गंगाबाई आणि सद्गुरू प्रल्हाद महाराज या मायलेकांचं जे गोड असे त्यांचे संबंध होते, त्या संबंधाचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. लहानपणीच सद्गुरूंना रामरायाच्या नावाची किती ओढ होती आणि त्या ओव्या म्हणताना प्रत्येक ओवीमध्ये रामाचं नाव कसं आलं पाहिजे हे याचं जे गोड वर्णन आहे ते आपण तिथे ऐकलेलं आहे. पुढे मग हे बाळ खिरड्याला आलं आणि त्या ठिकाणी त्याच्या ज्या बाललीला आहेत त्या बाललीलांचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. त्याच काळामध्ये समर्थांच्या प्रमाणे सद्गुरू प्रल्हाद महाराज हे नामस्मरणामध्ये कसे गढून गेले होते आणि लपून बसलेल्या ठिकाणी शोध घेत घेत सगळ्यांना सद्गुरूंना शोधावं लागलं होतं. तर त्याचंसुद्धा रोचक वर्णन आपण ऐकलेलं आहे. मुकुंद अण्णा यावेळी जे मनोमनी खंतावले होते की हा मुलगा आपला तपश्चर्येसाठी निघून जाईल की काय, अशी भीती जी त्यांना वाटली होती, ती भीती नष्ट करण्यासाठी मग अद्भुताने भरलेलं असं जे एक स्वप्न आहे ते स्वप्न दिव्य पुरुषाच्या रूपामध्ये प्रल्हाद महाराजांनी मुकुंद अण्णांना दाखवून त्यांना आपल्या अवताराविषयी अवगत केले होते. चतुर्थ अध्यायामध्ये व्रतबंधाच्या संबंधीचं वर्णन आलेलं आहे आणि मग बाबाजींनी त्यावेळेला व्रतबंधाचं महत्त्व, त्याचं वर्णन हे प्रल्हादाला समजावून सांगितल्याचंही आपल्याला कळतं. याच ठिकाणी गायत्री मंत्रासंबंधीचंही विवेचन आलेलं आहे आणि तेही आपण साऱ्यांनी ऐकलेलं आहे. मग सद्गुरूंचं शिक्षण सुरू झालं. त्या शिक्षणामध्ये त्यांचं मन लागलं नाही. केवळ धाडीचं निमित्त करून ते परत आले आणि मग वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पद्मासनामध्ये बसून त्यांनी रामरायाची आराधना केलेली आपल्याला दिसते आहे. त्यानंतर मग मात्र त्यांचं जे खरं शिक्षण सुरू झालं, जीवन शिक्षण सुरू झालं, ते रिसोडला. रिसोडला सखाजी शास्त्रीजींच्याकडे पुढील शिक्षणासाठी गेले आणि मग सखाजी शास्त्रींना हा आगळा वेगळा शिष्य असल्याचा जो प्रत्यय आला त्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. या ठिकाणी आपण भावदर्शन तिसरे थांबवूयात.